क्या बात है, बहुत बढ़िया। कमेंट्री ऐकायला जाईल, पण मैदानामध्ये जे जे आहेत त्यांना जसं अनाऊन्स करू त्याप्रमाणे तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. पहिले षटक घेऊन हितेश, स्ट्राईकला प्रकाश, नॉन स्ट्राईकला राहुल यादव, स्ट्राईकला प्रकाश सिंग, यष्टीरक्षक विनय, एक फ्लाइंग स्लिप मध्ये आपण पाहतोय प्रमोद, पॉइंटला आहे विकी, कव्हरला आहे मोनिश, त्यानंतर अतुल आरोटे आहेत मिड ऑफला, बॉलर आहे हितेश रई, शॉर्ट मिड स्क्वेअर लेगला आहे राजा, मिड विकेटला आपण पाहतोय खेळाडू आहे एक, आपण पाहतोय मिडॉनला समीर पाटकर, मिस्टर धुमाळ. एक्स्ट्रा खेळाडू येत नाही तोपर्यंत हेमंत सर चालू करू नका मॅच. युवराज सर आवाज येतोय का युवराज सर? येस, थँक्यू. बस झालं एवढा आवाज. लवकर आहे बाबू, लवकर आहे, लवकर धावत आहे. चलो काउंट डाऊन स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. पहिला चेंडू, 10 वाजून 36 मिनिटं, आणि पहिल्या चेंडूला पूल केलेला आहे. चेंडू जातोय पहिल्या चेंडूवर गडाघाती हल्ला, चौका, 4 धावा. टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर निघणारा चेंडू ओळखला. बघा पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण जर पाहिलं तर दिनेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय थोडासा काऊ कॉर्नरला, आणि क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर लॉंग ऑफला एक खेळाडू आहे मिस्टर धुमाळ ज्युनियर, त्यानंतर मिड विकेट पुढचा चेंडू इथेचा प्रकाश सडी. आता मात्र पॉइंटला वॉट अ शॉट, क्या बात आहे, जबरदस्त फटका. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू चौकार, दोन्ही चेंडूवर सीमारेषा पार, खणखणीत दणदणीत. राहुल नाहीये, प्रकाश सिंगच्या माध्यमातून आपण पाहिलं तर दोन्ही चेंडूवर पहिल्या चौकार पाहायला मिळाले. पॉवर प्लेचं षटक, 2 चेंडू, धावसंख्या 8. रुद्र फायटर्स विरुद्ध सह्याद्री स्पोर्ट्स. टॉस जिंकला सह्याद्रीने, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. पुन्हा एकदा आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने तिसऱ्या चेंडूवर तिसरा चौकार. टप्पा चांगला ठेवावा लागेल हितेशला. बॅट्समनला वेळ मिळतोय स्ट्रोक खेळायला, त्यामुळेच बॅट्समन जागा बनवतोय, आणि सलग 3 चेंडूवर 3 चौकार. आणि एक चांगली गोष्ट आहे, विनय त्याच्याशी बोलायला गेलेला आहे. ज्या पद्धतीने दिनेश या टीम मधला अनुभवी प्रमोद आहे, दिनेश आहे, ज्यांच्याकडे अनुभव आहे, आणि दिनेश देखील नक्कीच काहीतरी सांगेलच. राजा आहे अनुभवी, की बॉलचा टप्पा काय आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर प्रकाशचं जर आपण विचार केला तर प्रकाश खूप छान बॅटिंग करतोय. पहिला चेंडू त्याने मिड विकेटला खेळला, दुसरा चेंडू बॅकफुटला जाऊन कव्हरला जागा बनवली, चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा शॉट ऑफ गुडलिंगचा चेंडू, त्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलं, आणि चेंडू चौकार. 3 चेंडूवर 3 खणखणीत दणदणीत चौकार, धावसंख्या 12. 10 वाजून 36 मिनिटांनी पहिला बॉल पडला आजचा. आता मात्र रिवर्स, व्हॉट अ शॉट. पहिलंच ओळखलं होतं, आर पार, चेंडू सीमा पार, उत्तुंग षटकार, बिग वन. 18 धावा. स्पर्धेतली पॉवर प्लेच्या जर पाहिल्या तर जास्तीत जास्त 20 झालेल्या आहेत, मात्र आता आपण पाहतोय 4 बॉल 18.
बॉल पलीकडे गेला असं नवीन बॉल द्या, नवीन बॉल द्या लगेच. विकी तुम्ही थांबा, विकी. मोनिश तुम्ही या आतमध्ये, मोनिश. विकी आतमध्ये. बॉल आला. पहिलीच ओव्हर चालू आहे. 4 बॉल झालेले आहेत. 12 आणि 6 18. मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल पण घ्या. 4 बॉल 18. अटल खेल महोत्सव 2024. गोलंदाजी करतोय हितेश राय. हितेश राय याचा पुढचा चेंडू खूप छान ओळखलं. जो लेफ्ट आर्मचा टप्पा आहे यासाठी रिव्हर्स एक प्रमुख त्याचं शस्त्र त्याने बाहेर काढलं. आतापर्यंत ज्या प्रकारची बॅटिंग तो करतोय. पुढचा चेंडू. हो, आता मात्र पहिला चेंडू फुलर लेन. बघा, हा चेंडू व्यवस्थित बघायला गेलो तर प्रकाशने हा चेंडू चांगला टायमिंग केला असता आणि आता तो दाखवतोय जो फटका आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येऊ शकला असता. कारण हा चेंडू त्याला टाइम करता आला असता, कारण जोरात टाकला होता. फुलर लेंथ होता, ओव्हर पिच बनवला असता. मात्र लिडिंग एज गेली. एक धाव. धाव संख्या कोणी. व्हॉट अ शॉट. खूप छान गॅप फाउंड केला. चौकार. जबरदस्त पंच. राहुल यादवाचा बॅकफुटला जाऊन पंच केला. चेंडूला सीमा रेषा पार पाठवलं. 4 चौकार आले या ओव्हरमध्ये. 16 एक षटकार. 22 आणि 23 धावा पहिल्या ओव्हर नंतर. 23. या स्पर्धेतलं सर्वाधिक महागड षटक पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं. सह्याद्री स्पोर्ट्स. जबाबदारी राहील गोलंदाजांवर. कोणते गोलंदाज येणार? मिस्टर ज्युनियर धुमाळ येणार, अरोटे येणार की निश्चितच समीर पाटकर. अनुभव त्याच्या जवळ आहे. बघूया राजा आणि दिनेश कशा पद्धतीने टीमला हँडल करतायत. कारण बघा, या मैदानावर आपण जर पाहिलं तर काल एक संघ चेस करता करता पराभूत झाला. जवळपास 69 4 ओव्हरमध्ये चेस करताना साईशा 11 या संघाने एक वेगळी सुरुवात दिली. पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी सिद्धेश्वर 11 संघ हा क्वालिफाय झाला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं शिफा स्ट्रायकर्स मालाड. आणि आज बघूया कोणता संघ या ठिकाणी होणार तो म्हणजेच क्वालिफाय. ही देखील उत्सुकता असेल. एक चांगला संघ रुद्र फायटर जर पाहिला तर शिंपोलीचा संघ आहे बोरिवली. दुसरा संघ सह्याद्री स्पोर्ट जो चारकोपचा संघ आहे कांदिवली. अशा 2 संघांमध्ये सुरू असलेली चुरस. आमचे जर्नलिस्ट सत्याजी देखील आलेले आहेत. सत्याजी, आपलं देखील हार्दिक स्वागत. आपल्या उत्तर मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार म्हणून त्यांचं योगदान. समीरचा पहिला चेंडू. पहिला चेंडू फुल टॉस. चेंडू सीमा पार. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम षटकार. 23 ने 6 29. हा बॉल द्या. 29. धावसंख्या 29. आता मात्र या चेंडूला कडल्या मिड विकेटला स्वतः त्या ठिकाणी दिनेश आहे. जोपर्यंत चेंडू फेक करेल. 2 धावा. धावसंख्या 31 31. एक एक धाव फार महत्वाची आहे आणि कुठेतरी डॉट चेंडू आता येणं आवश्यक आहे. समित. स्लोवर बॉल. एक प्रभावी हत्यार हेच आवश्यक आहे. ओळखलं बॅट्समनला आणि खूप चांगल्या प्रकारे टॉस केला होता. लेग ब्रेक. खूप छान पद्धतीने गोलंदाजी. एका धावेने धावसंख्या 32. 3 बॉल मध्ये आपण पाहिले तर आतापर्यंत धावा निघाल्यात त्या म्हणजे 9. एकूण धावसंख्या 32. स्ट्राईकला राहुल. डाव्या यष्टीवरचा चेंडू ऑन साइडला डीपला आपण पाहतोय. जोपर्यंत चेंडू फेक होईल मला वाटतं त्या ठिकाणी फलंदाज आलेले आहेत. आता प्रकाश. धावसंख्या 33. 4 बॉल. समीर गोलंदाजी करते. समीर पाटकर. पहिला सामना आजच्या दिवसातील. व्हॉट अ शॉट. थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं.
रस्त्याच्या मागेच म्हणजे ट्रॅकच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, षटकार. बॉल द्या, बॉल. उद्देश बॉल द्या, जुना बॉल द्या, जुना जुना. दोन्ही दोन्ही द्या, ते घेतील कुठला पाहिजे ते. संख्या 39. धावसंख्या 39, त्यामधले 34 जर आपण पाहिलं. मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल घ्या. हे बाकीचे दोन्ही बॉल तुमच्याकडे ठेवा, युवराज आणि हेमंत सर. युवराज सर आपल्याकडे ठेवा तो बॉल. रुद्र फायटर्स शिंपोलीचा संघ आहे. रुद्र फायटर्स तर सह्याद्री स्फोट चारकोलचा संघ. पुढचा चेंडू ओ फुलरले समोर मिळाला, क्लिअर समोर, प्लम. खेळाडू बाद. स्पर्धेतलं पहिला पायचीचं अपील आणि पहिलंच पायचीचं अपील उचलून धरलं समीरने. पहिलं पायची झालेला खेळाडू आपण पाहतोय तो म्हणजेच प्रकाश. खूप चांगली बॅटिंग करत होता. वैयक्तिक 34 धावा केल्या 10 बॉल मध्ये. 9 बॉल मध्ये 34. 2 ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर एकूण धाव संख्या 39. 10 चेंडू 34 धावा करून परतलाय प्रकाश. राहुल खेळतोय 2 चेंडू 5 वर. नवीन फलंदाज आता आलेला आहे, मयूर पाटील. खूप छान अशी सुरुवात दिली. बॉल बॉल घ्या, चला जास्त वेळ घेऊ नका, लवकर. बॉलर नेम हितेश. बॉलरचं नाव हितेश. सुशांत. ओके, सुशांत जांभळे. स्ट्राईकला राहुल, गोलंदाज सुशांत, लेफ्ट आर्म. आणि या ठिकाणी हितेशच्या हातामध्ये नाही, षटकार. साधावा समोर मिळाला, पहिलाच बॉल राईट इन अ स्लॉट. व्हॉट अ शॉट. 45, 45. सुशांत आहे, सुशांत आहे. हा सॉरी, तुषार आहे इथे. तुषार आहे ना, तुषार. तुषार आहे. तुषारला हुशार होऊन गोलंदाजी करावी लागेल. सिद्धिविनायक 11 आणि कांदिवली बॉईज या दोन्ही संघांना विनंती करतोय, आपण देखील इथे उपस्थित झालात त्याची नोंद द्यायची. सिद्धिविनायक कांदिवली. तुषारचा पुढचा चेंडू. हा टप्पा आहे जो हितेशला पण टाकायचा. पंचांचा इशारा नो आहे आणि थ्रोचा बॉलर बाहेर निघणार, फ्री हिट. त्यामुळे नवीन बॉलर आता येणार. पेनल्टी नाहीये, फ्री हिट आहे. स्पर्धेमध्ये गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाही. पहिला गोलंदाज आपण पाहिला आणि निश्चित आता नवीन बघूया कोणता गोलंदाज येतोय. चला लवकर. मिस्टर ज्युनियर धुमाळ. बॉलर संख्या 46. फ्री हिट आहे, नो बॉल, फ्री हिट. रुद्र फायटर्स विजय तिवारी यांचा संघ आहे. हॅलो. बघा, फ्री हिट होता.
नक्कीच नक्कीच. हे बघा, त्याला म्हणा हे घे. मी मागवतो आज आपल्याला टिक्का टिक्का वगैरे मागवतो. पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर बघा, याला अगोदरच आणलं पाहिजे होतं असं मला वाटतंय. कारण टप्पा थोडासा मागे ठेवलाय याने आणि ज्या रेंज मध्ये प्रयत्न चाललाय मगाशी देखील जो फटका खेळले लक्षातच नाही की फ्री हिट आहे आणि थोडासा विचलित झालं होतं मन राहुलचं. जलद गतीने संधी आहे, विनयच्या हातामध्ये सोपा झेल, खेळाडू बाद. गॉन नाही, विकेट किपरच आहे प्रमोद. गडी बाद होईल दुसरा. बघा, अशीच गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. 5 ओव्हरचा सामना आहे. 5 षटकांमध्ये तुम्हाला उर्वरित 2 ओव्हरमध्ये कमबॅक करता आलं तरी सुद्धा तुम्ही 55, 60, 65. मात्र आता जी बॅटिंग सुरू आहे या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर निश्चितपणे ही धावसंख्या जवळपास 75 ते 80 होऊ शकते आणि तो प्रयत्न करावा लागेल. गौरांग बिलू असेल, राहुल असेल, जी जोडी अजूनही मैदानावर आहे. अजून अक्षय बाकी आहे, चंदन आता आलेला आहे, त्यानंतर आपण नितीनला पाहतोय. सो देर आर लॉट ऑफ प्लेयर्स हॅड टू बी कम नाव. जर संघाने 90च्या वरती धावसंख्या मारली तर विजय तिवारी यांच्याकडून 5,000 रुपये पारितोषिक रुद्र फायटर्ससाठी राहील, याची नोंद घ्या. विजय तिवारी यांच्याकडून पारितोषिक 90च्या वरती जर धावसंख्या मारली रुद्र फायटर्सने तर विजय तिवारी यांच्याकडून 5,000 रुपये संघाला. पुढचा चेंडू आकुटप्प्याचा दाबून खेळलाय. बघा, गौरांग ज्या स्थितीत आलेला आहे, जी योग्य स्थिती आहे. मला रबर बॉलची स्पर्धा अजूनही आठवते, नॉन चषक, ज्या स्पर्धेमध्ये एकट्याने किल्ला लढवला होता. जर त्यावेळेस अजून 5 बॉल उभा राहिला असता गौरांग, तर गौरांगने एका मोठ्या संघाला मोठा धक्का दिला असता. ताई पॅकर्स ज्या संघाविरुद्ध त्याने बॅटिंग केली होती, गौरांग मिलू उभा राहिला होता. स्ट्राईकला राहुल. पुढचा चेंडू डाव्या एष्टीवर होता, चेंडू लागून गेलेला आहे. बघूया, कुठली धाव नाही. बघा, जशी जलद गती ऍक्शन आहे तितकाच चांगला लेग कटर देखील आहे आणि स्लोअर वन पण आहे. आणि मिस्टर धुमाळ त्या पद्धतीने नेहमीच आपण पाहिलेलं आहे. हे बॉलरचं नाव, एक्स्ट्रा प्लेअर बॉलर, धावसंख्या 3 ओव्हर नंतर 48. पहिल्या ओव्हरमध्ये 23, दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारचं कमबॅक केलं ते म्हणजेच या संघाने, आणि त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचं असं योगदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. यांचा संघ आपण पाहतोय आणि विजय तिवारी यांचा संघ रुद्र फायटर्सने जर 90च्या वरती धावा केल्या, 90च्या वरती, 90च्या वरती केले तर 5,000 रुपये संघाला. पुढचा चेंडू रोटे यांचा. व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. दिस इज ऑल अबाउट गौरांग मिलू. यासाठी ओळखला जातो मिलू. समोरचे चेंडू अप्रतिम पद्धतीने, उत्तर मुंबईमध्ये काही निवडक बॅट्समन आहेत, त्यांच्या यादीमध्ये हा येतो, ज्याचं नाव आहे गौरांग मिलू. समोरचे चेंडू ज्या सफाईदार पद्धतीने खेळतोय, ऍक्शन रिप्ले बघा, जाग्यावर उभा राहिला, बॅलन्स अप्रतिम होता, चेंडूला ओळखलं आणि सहज सुंदर पद्धतीने षटकार. धावसंख्या 54, 50 धावा पूर्ण. अजूनही यानंतर 10 बॉल बाकी आहेत. या ओव्हरचे 4 आणि पुढच्या ओव्हरचे 6. 10 बॉल मधले अजून 4 ते 5 षटकार आले तर निश्चितच ही धावसंख्या 84 ते 85 आणि 90चा आकडा पूर्ण केला तर 5,000 रुपये. स्लोवर वन लेग ब्रेक. अनुभव आहे अमोल टावरे.
अमोल टावरे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पुढचा चेंडू गौरांगसाठी. पुढे सरसावत मारलेला फटका अलॉंग विथ द कार्पेट. मिस्टर धुमाळ 1 रन. पहिल्या षटकारानंतर कमबॅक केलं होतं. स्लोअर वन लेग ब्रेक टाकला होता. एकूण धाव संख्या आपण पाहतोय. चौथं षटक सुरू आहे 54. त्यानंतर 1 धाव 55 झालेली आहे टोटल. 3.455 राहुल साठी. चेंडूला पूल केलेल्या गॅप मध्ये काऊकानाच्या दिशेने चेंडू सीमा पार खणखणीत दणदणीत अजून एक चौकार. राहुल यादवच्या बॅट मधून बॅकफुटला गेले. टप्पा पडल्यानंतर चेंडूला ओळखलं आणि चेंडूला पाठवलं काऊ कॉर्नरच्या मधून. जो गॅप मिळाला मिड विकेट आणि काऊ कॉर्नर ज्या मधून चेंडू निघाला चौकार. धावसंख्या 59. सुरुवात छान आहे. 90 आले तर निश्चितच 5000. व्हॉट अ शॉट. कडक समोर बाहुबली हिट. 6 धावा षटकार. धावसंख्या 65. 65. 4 ओव्हर 65. आखरी ओव्हर का खेळ बाकी. पुन्हा एकदा धुमाळ येणार असंच वाटतंय. या ओव्हर मध्ये जर 25 आले तर निश्चितपणे 5000 रुपयाचं पारितोषिक विजय तिवारी यांच्याकडून आहे. रुद्र फायटर्स विजय तिवारी यांचा संघ आपण पाहतो ज्या पद्धतीने हा खेळणारा संघ आहे. दुसऱ्या बाजूला सह्याद्रीसाठी पहिल्या 2 ओव्हर मध्ये ज्या प्रकारच्या धावा निघाल्या त्यानंतर जे कमबॅक केलं होतं धुमाळने आणि जी गोलंदाजी आपण पाहिली अमोल टावरेने बऱ्यापैकी कमबॅक करून दिलं. मात्र खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी रुद्र फायटर्स विजय तिवारी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मी विनंती करतोय सिद्धिविनायक 11 आणि कांदिवली बॉईज. सिद्धिविनायक 11 कांदिवली बॉईज त्वरित दोन्ही संघाच्या कॅप्टननी टॉस साठी यायचं आहे. सिद्धिविनायक बॉईज आणि कांदिवली बॉईज. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. सुपा झेल तुषार येतोय आणि खेळाडू बाद गॉन. यश मिळतंय. गडी क्रमांक 3. धावसंख्या 65. मोठी विकेट. गौरांग बाद होतोय. गुड्डू सिंग पण आलेले आहेत. गुड्डू सिंग कालपासून पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. गौरांग मिलू बाद झालेले आहेत. बघा या खेळाडूवर खूप अवलंबून होतं की ही धावसंख्या जर 90 पर्यंत जायची असेल तर गौरांगचे 2 ते 3 हिट अजून आवश्यक होते जसं मगाशी म्हटलं मी. आणि थोडस वरती लागलं बॅटच्या. नाही तर हा षटकार होता समोर. कारण गेल्या 2-3 वर्षामध्ये गौरांग मिलूने ज्या प्रकारची रबर बॉल मध्ये बॅटिंग केलेली आहे टेनिस मध्ये बॅटिंग केलेली आहे. उत्तर मुंबईमध्ये जे निवडक बॅट्समन आहेत ज्याच्या यादीमध्ये हा देखील आहे शिंपोली गावचा सुपुत्र मिस्टर गौरांग उर्फ मिलू बाद झालेला आहे. नवीन फलंदाज चंदन अष्टपैलू खेळाडू आहे. बॉलर देखील आहे चंदन. पुढचा चेंडू धुमाळचा आणि कव्हरच्या दिशेने मोनीच्या हातामध्ये अजून एक खेळाडू बाद गॉन. बघा झेल कसा घेतला असं वाटलं होतं बाहेर जातोय की काय. मोनीश भाटकर हॅट्रिकची संधी. ज्युनियर कट्टर नावाने प्रसिद्ध रजत धुमाळ उर्फ ज्युनियर कटर. काल त्यांचे बंधू खेळले अजिंक्य धुमाळ. नवीन फलंदाज आलेला आहे. बघा नीरव देखील आलेले आहेत आमचे. नीरव केबल जे पण शिंपोली मधलेच आहेत आणि आता त्यांनी सांगितलंय बहुत दूर आपको खेळना है. कारण 2 फटके चुकवलेस प्रकाशचे आणि एक राहुलचा. नीरव जबरदस्त आपण पाहतोय. 65. 65. 4 गडी बाद. 4 गडी बाद. 65. खूप चांगल्या स्थितीमध्ये आपण हा संघ पाहतोय. विजय तिवारी यांचा संघ आहे रुद्र फायटर्स. वेगवेगळ्या माध्यमातून ज्या वेळेस आपण पाहिलं तर या परिसरामध्ये शिंपोली पोईसर या परिसरामध्ये आपले योगदान देणारे असे विजय तिवारी हे व्यक्तिमत्व आहे. पोईसर प्रीमियर लीगच्या निमित्ताने देखील दरवेळेस विजय तिवारी आम्हाला भेटतात. खूप चांगल्या पद्धतीने
खेळाडूंवरती प्रेम आहे, क्रिकेट खेळावरती प्रेम आहे, ऐसे शख्सियत जिनकी टीम, और अगर 90 बनाएंगी तो 5,000 रुपीज टीम को मिलेगी। मौका था बिल्कुल, तीनों गेंदे टॉप टॉप गियर पर, बल्लेबाज नहीं अब गेंदबाज टॉप गियर पर है। विजय तिवारी इनकी तरफ से 5,000 रुपीज, 90 रन बनेंगे, लेकिन एक तरफ रजत की भी हम यहाँ पर प्रशंसा करना चाहेंगे, जिस तरह का पहला ओवर उन्होंने किया था, लेकिन दूसरे ओवर में लगातार 2 विकेट, पहले 2 गेंद पर और उसके बाद तीसरी गेंद डॉट, तो तीनों गेंदों पर कोई रन नहीं आया। अगली गेंद रजत की, पटकी भी गए, ओ मौका था प्रमोद के पास, और ये खिलाड़ी भी रन आउट के तौर पर, 4 गेंदों पर एक भी रन नहीं, और इसीलिए गौरंग का विकेट कितना इंपॉर्टेंट था। मैंने कहा था जब 10 गेंदें बची थी, इसमें से अगर 3 या 4 अगर गौरंग खेलते हैं मिलू, फिर भी रन संख्या ये बन सकती है, और उसी समय गौरंग का विकेट मिला, वरना ये निश्चित तौर पर आपको 90 का आंकड़ा दिख सकता था। और अब जिम्मेदारी नए आने वाले बल्लेबाजों पर, राहुल पर जिम्मेदारी होगी कि बचे हुए 2 गेंदों पर 2 छक्के, ताकि ये रन संख्या 75 या 78, क्योंकि 65 इस मंच पर, इस ग्राउंड पर 70 बन सकते हैं, एक टोटल बनने वाला बन सकता है। फुल पावरफुल दिनेश, क्या बात है, थ्रो बघा, ओ रजत कडून चूक झाली, नाही तर रनआउट होता। जो उल्लेख केला त्या आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊनच आम्ही आजचा दिवस सुरू केला। आणि दुसरं एक, या मैदानावर आपण असं पाहतोय सर, की काल आपण पाहतोय मेडन ओव्हर टाकली, 1 विकेट घेतलेली होती, आज आपण पाहतोय या ठिकाणी मेडन ओव्हर टाकली आणि त्याने 3 विकेट घेतल्या। रजत धुमाळ, जी धाव संख्या असं वाटलं होतं विजय तिवारी यांचा संघ रुद्र फायटर 90 करेल, 85 करेल, तो संघ 65 वरच थांबलाय। आणि आता कमबॅक कोणी केलंय, तर सह्याद्री स्पोर्ट्स यांनी कमबॅक केलंय। जेपी, आपका भी हार्दिक स्वागत। देखेंगे जेपी कौन से टीम से खेलेंगे, ये भी एक बड़ा सवाल है, क्योंकि कल से जिन जिन खिलाड़ियों का नाम ले रहे हैं, और जैसे गणेश जी बारे ने बताया है, और उत्तर मुंबई प्रीमियर लीग, जैसे पहले दिन जब इस टूर्नामेंट की शुरुआत हुई, उसके अगले दिन मतलब 24 दिसंबर को जब यहाँ पर मीडिया के भी पत्रकार आए थे, और उनमें से कई पत्रकार ऐसे थे जो स्पोर्ट्स कवर करते हैं उत्तर मुंबई का, तो उन्होंने कहा कि इतनी अच्छी प्रतिभा अगर यहाँ पर है, तो इन प्रतिभाओं को एक नया प्लेटफॉर्म देने के लिए
उत्तर मुंबई प्रीमियर लीग का भी आयोजन किया गया हो। और गणेश जी बारे इन्होंने कल भी बताया कि इस तरह की अगर उत्तर मुंबई की क्रिकेट प्रतिभाएं हैं तो इनके लिए जरूर हम विचार करेंगे, और आने वाले दिनों में आपको उत्तर मुंबई प्रीमियर लीग भी होते हुए यहाँ पर देखने मिलेगा, और इसी ग्राउंड पर हम करेंगे, बरोबर ना गणेश जी? तर कमबॅक केलंय सह्याद्री स्पोर्ट्सने 66 धावांचं लक्ष्य. मगाशी मी काही 2 ते 3 खेळाडूंची नावं घेतली. मगाशी मी काही 3 खेळाडूंची नावं घेतल्यामध्ये राहुल, प्रकाश, गौरांग आणि मयूर. आणि तेव्हा मी म्हटलं होतं की गौरांगचं या मैदानावर उभं राहणं, राहुलची मैदानावर बॅटिंग होणं किती आवश्यक आहे. बघा, प्रकाशने आणि राहुलने चांगला स्टार्ट दिला, मयूरने एक चांगली बॅटिंग केलं, मात्र तो बाद झाला. मात्र गौरांग ज्या पद्धतीने आउट झाला, ज्या वेळेस ती स्थिती अशी होती जिथे पुढे कंपल्सरी 15-20 तुम्हाला करायची होती, त्यानंतर कुठेतरी ब्रेक दिला, रजत धुमाळ आले आणि आता 66, 30 बॉल मध्ये 66 म्हणजे जर आपण पाहिले, यस सर, पूर्ण 30 बॉल पैकी 5 ते 6 षटकारांचा सामना. त्यामुळे स्ट्राईकला समीर पाटकर, नॉन स्ट्राईकला दिनेश. एक जबरदस्त हा देखील खेळाडू आहे, खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट यांनी देखील खेळलेलं आहे. आणि ज्या ज्या वेळेस सह्याद्री स्पोर्ट्सचा विचार करतो त्या त्यावेळेस याचं नाव आपण नेहमीच घेऊ शकतो, कारण मला आठवते राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीच्या ज्यावेळेस पहिल्या पर्वामध्ये फायनल खेळले तेव्हा जी टीम तयार, संतोष सक्सेस खेळला, ती टीम तयार करणारा खेळाडू दिनेश आहे. पहिला चेंडू, आता मात्र फुलर लेन चेंडू. बघा, ही देखील प्रभावी गोलंदाजी होऊ शकते या मैदानावर, कारण मातीची विकेट आहे, खेळपट्टी मातीची आहे, थोडासा वेळ तुम्हाला घ्यावा लागेल. आपण सिमेंटच्या विकेटवर लवकर टायमिंग करतो, ते इथे टायमिंग होऊ शकत नाही. मी टॉस साठी विनंती करतोय कांदिवली बॉईज, सिद्धिविनायक 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित और मैच की शुरुआत करेंगे. दर्शन सिंह गुडा भी यहाँ पर आ चुके हैं. ओ अच्छी गेंद, कमाल की गेंद, बेहतरीन चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन, उंगलियां फेर ली थी, और गेंद टप्पा गिरने के बाद एक एंगल बनाकर काटा बदलती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में. डॉट गेंद, गेंदबाजी के लिए तैयार अगली गेंद, फुल टॉस, व्हाट अ शॉट, पैटर्न स्ट्रोक, 6 रन. दिनेश जो महाराज नाम से जाने जाते हैं, महाराज का बेहतरीन स्ट्रोक. देखिए, जब ये इस स्ट्रोक को अंजाम देते तो इनका जो बायां पैर है, देखिए एक्शन रिप्ले, ये थोड़ा ऊपर चला था, ये देखिए, ये इनकी विशेषता है. ये देखिए, पैर उनका अलग अंदाज से जाता है, ये इनकी विशेषता है. रन संख्या 7, अगली गेंद, प्रकाश. फिर एक बार सामने खेला हुआ स्ट्रोक, मिस फील्डिंग, गेंद से मार के बाद 4 रन, और एक बेहतरीन स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक महाराज के द्वारा. इसी बल्लेबाज की बात कर रहा था मैं कि जब जब दिनेश यहाँ पर अपने अलग रूप धारण करते हैं तो सामने टीम है रुद्र फाइटर्स, और ये भी जब रुद्र रूप धारण करते हैं तो इस तरह की बल्लेबाजी करते हैं. सर, रन संख्या 1 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 12. देखिए, हर एक ओवर में 12-13 रन बनाने हैं, और 13-13 रन बनेंगे तो मैच बनेगा. पहले पावर प्ले में अच्छी गेंदबाजी की, एक ही सिक्सर है, एक ही चौका है, लेकिन कम किया है, क्योंकि अन्य जो 4 गेंदे थी वो अच्छी तरह से यहाँ पर रुद्र फाइटर विजय तिवारी की टीम हम देख रहे हैं. और निश्चित तौर पर सिद्धि विनायक 11 कांदिवली बॉयज के बीच ये टॉस हो चुका है, और टॉस किसने जीता? सिद्धि विनायक 11 है, कांदिवली बॉयज. ट्रॅक पर कोई खेळणार नाही, ट्रॅक पर, कारण बॉल तुमचा आतमध्ये येतो. 12
ट्रॅकवर खेळू नका, तिकडे कोपऱ्यामध्ये ट्रॅकवर खेळतायत बघा. ट्रॅकवर खेळू नका, तिकडे कोपऱ्यात ट्रॅकवर खेळू नका. टॉस किसने येता? टॉस टॉस किसने येता? टॉस सिद्धिविनायक की कांदिवली बॉईजने जीता. अरे टॉस कोणी जिंकला? टॉस झाला. टॉस कोण? महादेव 11 कांदिवली बॉयज. क्या लिया आपने? घोड़ा क्या लिया आपने? तो फील्डिंग करने का निर्णय लिया है महादेव 11 कांदिवली बॉयज ने, और सिद्धि विनायक 11 पहले आपको बल्लेबाजी करना है. दूसरा ओवर लेकर गेंदबाज चंदन, स्ट्राइक पर महाराज उर्फ महाराज दिनेश. पहली गेंद राइट ऑफ द विकेट. चंदन, चंदन की गेंद को पुल किया, पावरफुल हिट, 6 रन. व्हाट अ शॉट, कमाल की बल्लेबाजी. दिनेश फिर एक बार अपने पुराने अंदाज में वापसी का ऐलान कर रहे हैं. आगाज किया था 6 के साथ, फिर एक बार अंजाम तक लेने की कोशिश, क्योंकि इनका इस टीम में रहना, शुरुआत करना, ये बेहतरीन बल्लेबाजी. रन संख्या 18. ये देखिए एक्शन रिप्ले, बहुत ही पावरफुल हिट, आउट ऑफ द ट्रैक, 6 रन. ये मुकाबला बेहतरीन बनेगा. आखिरी ओवर रजत धुमाल का इंपॉर्टेंट रहा. चंदन की गेंद को खेला है अलॉन्ग विद द कारपेट, कवर पर. खिलाड़ी वहां पर 1 रन तो पूरा किया, जब तक कि वहां पर थ्रो करेंगे 1 रन के साथ 19-19. हर एक ओवर में 12-13 रन बनाने. एक ओवर अगर 15 का 20 का आएगा तो फिर एक बार मौका बनेगा, क्योंकि एवरी रन इंपॉर्टेंट है. 13-13 रन बनाने हैं हर एक ओवर में. रन संख्या 19. स्ट्राइक पर समीर. चंदन और हल्के हाथ से खेला हुआ स्ट्रोक. उन्हें पता है कि केवल स्ट्राइक को लेकर जाना. 1 रन तो पूरा किया, जब तक कि वहां पर समीर पहुंचेंगे, और 2 रन पूरे. क्या बात है, चिकी सिंगल ने चिकी डबल. रन संख्या 2 के साथ आगे बढ़ता हुआ 21. सह्याद्री स्पोर्ट्स बनाम रुद्र फाइटर्स विजय तिवारी 11. ये हम देख रहे हैं यहाँ पर. विजय तिवारी जी की टीम को यहाँ पर कुछ अलग करना होगा. चंदन, अगली गेंद. चंदन की बेहतरीन स्ट्रोक, अच्छा स्क्वायर ड्राइव. 1 रन तो पूरा किया, दूसरे रन के लिए दौड़ रहे हैं. 2 रन भी पूरे, और क्या तीसरे रन के लिए जाएंगे? 2 रन पूरे. रन संख्या 23. देखिए अभी भी 2 गेंदें शेष है इस ओवर में. 6, 5, 11 रन अब तक आए हैं 4 बॉल में. तो हर एक ओवर में 12-13 का औसत आवश्यक है. 13-13 रन 4 बॉल में, 11 रन अब तक आए. 2 गेंदें अभी भी शेष है. और ये देखिए हमारे टेक्नीशियन यहाँ पर आ चुके हैं. अगली गेंद सामने खेला. देखिए पहले ऑफ स्टंप शफल किया था, जहां से उस गेंद को खेलना चाहते थे. और एक अच्छी बात है कि तुरंत दिनेश वहां पर जा रहे हैं उनसे बात करने के लिए. 66 का टारगेट सह्याद्री स्पोर्ट्स को यहाँ पर बनाना है. समीर बल्लेबाजी कर रहे हैं. स्ट्राइक पर महाराज, नॉन स्ट्राइक एंड पर दिनेश. और रन संख्या 23 फॉर द लॉस ऑफ 0 इन द सेकेंड ओवर. राइट आर्म ओवर द विकेट. गेंदबाजी के लिए तैयार चंदन. राइट हैंड बैटर समीर के लिए अगली गेंद. इस गेंद को खेले हैं, क्या नोमेंस लैंड में ट्रैवल करेगी गेंद? 1 रन तो पूरा किया खिलाड़ी, और ये देखिए विकेट गवाया, विकेट गवाया. 24 रन बने हैं 2 ओवर के समाप्ति के बाद. 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. समीर पाटकर आउट हो चुके हैं. अच्छी साझेदारी पनप रही थी, लेकिन अचानक ऐसे लगा कि जिस गेंद को पुल करने के लिए, ये देखिए एक्शन रिप्ले, नो मेंस लैंड में ट्रैवल किया, और जैसे ही उस गेंद को मयूर पाटिल ने थ्रो किया, और आसानी के साथ. एक अच्छी बात है कि चंदन जो बॉलर था वो स्ट्राइकर एंड पर गया, क्योंकि गौरांग भी वहां पर दौड़कर चले गए थे,
और चंदन ने वहां जाकर उस गेंद को तैयार किया। हमारे नीरव केबल और टेक्नीशियन यहाँ पर मेहनत कर रहे हैं, अलग प्रकार का इनका भी योगदान है। जब जब जरूरत है निश्चित तौर पर हमसे संपर्क करें। यू विल गेट ऑल द इंफॉर्मेशंस एंड ऑल द टेक्नीशियंस आपको मिल सकते हैं हमारे नीरव जी के माध्यम से। अगर इस तरह की कोई भी हमको चीजें करना है तो निश्चित तौर पर। और यहाँ पर 2 ओवर की समाप्ति के बाद 12 रन प्रति ओवर से खेल रहे हैं। एक ओवर आपको 15 या 18 का बनाना होगा जिससे ये इक्वेशन कम हो। 18 गेंदे बाकी और जीतने के लिए जो इक्वेशन हम देख रहे हैं अब बनेगा 42। 18 गेंदे 42। और यहाँ पर हम देख रहे हैं पहली गेंद, और पहली गेंद गैप में, कोई मौका नहीं। क्या बात है, 4 रन। दोनों खिलाड़ी केवल देख रहे थे बॉल कहां पर डाउन हो रहा है, लैंड हुआ और गेंद 1 बाउंड चौका। हर एक गेंद को क्लीन हिट कर रहे हैं, ये इनकी विशेषता है। बॉटम एंड का इस्तेमाल करते हैं, हैंड आई कोऑर्डिनेशन कमाल का है, फॉलो थ्रू बेहतरीन, और गेंद के साथ अच्छी तरह से टाइमिंग के बलबूते पर खेला हुआ स्ट्रोक। 4 रन 28। कमाल की पारी दिनेश द्वारा, राउंड द विकेट। नितिन की अगली गेंद फुल टॉस नीचे थी, टप्पा गिरने के बाद उस खेलने के लिए गए। और यही बात का मैंने जिक्र किया जब राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी का पहला सीजन हुआ एमएचबी कॉलोनी पर, आयोजक अजिंक्य सानप जिनके माध्यम से, और उस समय भी एक टीम बनाई थी दिनेश ने, इनके दोस्त थे मलाड वाले इन्होंने, जिस टीम में संतोष सक्सेना खेले, रोहन सावंत खेले उर्फ बोबड़िया चारकोप के, रोहित चतुर खेले, एक अच्छी टीम बनाई थी। और जिस टीम ने फाइनल तक का सफर किया था, जब सैंडी एसपी फाइनल में जीती थी अगेंस्ट इनकी टीम। राउंड द विकेट प्रमोद के लिए, व्हाट अ शॉट, फ्लैट, बाहुबली, हनुमान इज ऑन फायर। देखिए ये बजरंग बली के भक्त है, नाम है इनका हनुमान, और नाम तो प्रमोद है लेकिन कोई बाहुबली कहते, कोई हनुमान कहते हैं। बजरंग बली की जय। 6 रन 29। दूसरी गेंद पर छक्का, ये इनकी विशेषता है। जब बॉल इनके बल्ले पर लगती है तो निश्चित तौर पर, ये देखिए सामने खेला हुआ स्ट्रोक चंदन, और इनके ऊपर से गेंद। 4 रन। पहले हमने देखा था रुद्र फाइटर्स का रुद्र रूप, लेकिन ये सुनामी लेकर आए हैं। नाम है सह्याद्री स्पोर्ट्स, सह्याद्रीचा अजिंक्य तारा, पूरी तरह से चमकता हुआ सह्याद्री स्पोर्ट्स। रन संख्या 39। अब जीतने के लिए 27 की जरूरत, बरोबर ना? 27। अगली गेंद नितिन, हाँ ये अच्छी गेंद, ये अच्छी गेंद, ये कमबैक, ये करना है आपको। 13 गेंदे और जीतने के लिए 27। इस गेंद पर अगर बड़ा हिट आएगा तो कमबैक करेंगे। बहुत बढ़िया मुकाबला। नितिन सटे लिया तैयार। नितिन की अगली गेंद, ये भी गेंद 6, स्टैंड एंड डिलीवर, व्हाट अ शॉट, कड़क, पावरफुल, जापुक जुपुक जापुक जुपुक जापुक जुपुक। बजरंग बली की जय, हनुमान का भक्त। 6 रन 45। और 12 गेंदे और जीतने के लिए रनों की दरकार 21। 12 बॉल्स 21 टू विन। और जिस अंदाज से बैटिंग कर रहे हैं हनुमान, प्रमोद नाम है इनका, मुझे अभी भी याद है शिम्पोली का वो मुकाबला आमदार चषक जब जीते थे ये, राइजिंग टीम के साथ इन्होंने बल्लेबाजी की थी, और क्या कमाल की वो पारी खेली थी। रोहन सावंत हो, राहुल केदारी हो, अजिंक्य धुमाल हो, कटर इस टीम से खेले थे। और अब इस मैच को जीतने के लिए 12 गेंदे 21, इंपॉर्टेंट ओवर प्रकाश सिंह का। ये मैच अगर बनाना है तो रुद्र फाइटर्स के लिए प्रकाश का ही और निर्णय होगा, प्रकाश को प्रकाश में करना होगा। और निश्चित तौर पर आशाओं की आंगन में उमंगों की बहार, आप सभी का ये क्रिकेट के लिए प्यार हम देख रहे, जहां पर यह मुकाबला तीसरे दिन का अटल खेल महोत्सव, भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई और पुलिस जिमखाना इनके संयुक्त विद्यमान से आयोजित ये खेल महोत्सव
गेंदबाजी के लिए तैयार प्रकाश सिंह। मुकाबला तीसरे दिन का रुद्र फाइटर्स बनाम सह्याद्री स्पोर्ट्स। पहले बल्लेबाजी करते हुए 65 रन बनाए, 66 का टारगेट दिया और अब जीतने के लिए 12 गेंदे 21, 1-2, 2-1, 2-1, 1-2 बॉल पर होइल का। जब विजय तिवारी की टीम रुद्र फाइटर्स ने जो बैटिंग की थी, पहले 2 ओवर में जो रन्स बने थे 38, 39, उसके बाद रचक धुमाल आए। हालांकि तुषार की गेंदबाजी में अलग अंदाज हमें देखने मिला। राइट ऑफ द विकेट प्रकाश। मिस टाइम स्ट्रोक, खिलाड़ी है वहां पर और ये क्या कर रहे हैं, लेकिन बहुत दूर थे। ओ ये देखिए, गलती हुई प्रमोद की, गलती हुई प्रमोद की। 2 रन बन सकते थे, महाराज का कॉल था, लेकिन पहला रन जोर से दौड़ने की जरूरत थी हनुमान को, प्रमोद को। संख्या 48, एक विकेट के नुकसान पर अब 10 गेंदे और 18 रन की जरूरत। पहली गेंद पर 2, दूसरी गेंद पर 1, 3 रन आए हैं। 18 टू विन। साई सेवक हमारे नीरव केवल, साई सेवक शिंपोली की हमारे टेक्नीशियन, धन्यवाद। गेंदबाजी के लिए था प्रकाश सिंह, स्ट्राइक पर प्रमोद, ओवर द विकेट, लेग स्टंप के बाहर, खराब गेंद, युवराज और ये आसान मौका, आउट। 17 पे खतरा, 9 में 17। देखिए ड्रिल कर रहे हैं, अब देख रहे कि स्वीप खेलना चाहते थे, लेकिन सामने वाली गेंद को सामने खेलने गए। देखिए सामने इनका इतना रेंज नहीं है जिस तरह के लिए वो जाने जाते, पुल पावरफुल खेलते हैं, स्वीप उनका बेहतरीन स्ट्रोक है, अब दिखा रहे हैं। लेकिन सामने जो बल्ला जब जाता है तो इनका बॉटम एंड वो ज्यादा ऊपर नहीं चला जाता है, जिस तरह की फ्लेक्सिबिलिटी है, और इसीलिए वो सामने क्लियर नहीं हो पाया, और ताकत की जरूरत थी। लेकिन ऑन द राइज खेला हुआ स्ट्रोक था। कम किया प्रकाश सिंह ने, कम किया रुद्र फाइटर्स ने। रुद्र फाइटर्स को फाइट करना होगा। मैच बहुत ही टाइट चल रहा है, लेकिन फाइट की जरूरत। धन्यवाद, थैंक यू नीरव केवल, हमारे दोस्त टेक्नीशियन, जिनके माध्यम से नेट की व्यवस्था सुविधा यहाँ पर हम देख रहे हैं, क्योंकि ओरम क्रिकेट के लिए जो लाइव टूर्नामेंट फोर्स वन लाइव के माध्यम से हम देख रहे हैं। 9 बॉल और 9 बॉल में जीतने के लिए रनों की जरूरत 17। स्ट्राइक पर मोनिश भाटकर, गेंदबाजी करेंगे प्रकाश। मोनिश, प्रकाश, प्रकाश की अगली गेंद, मिस टाइम स्ट्रोक है। खिलाड़ी वहां पर जा रहे, लेकिन जब तक कि ये 1 रन तो पूरा किया और स्ट्राइक अपने पास रखेंगे। ये 2 बॉल अभी बाकी है। ये देखिए, ये कैच को लेना था, ये कैच कंपलसरी लेना था। मयूर भी थे, गौरांग भी गए, दोनों में कॉलिंग की गड़बड़ हुई और बड़ी गड़बड़ हो सकती है। ये कैच नहीं है, मैच छूटा है, ये तो सपना टूटा है या दिल टूटा है, ये तो मैच खत्म होने के बाद ही पता चलेगा। महादेव 11 कांदिवली बॉयज ने पहले फील्डिंग करने का फैसला किया है, तो सिद्धि विनायक 11 जैसे मैच पूरा होगा बैटिंग के लिए तैयार रहना है। प्रकाश सिंह तैयार, 16 की जरूरत। सामने व्हाट अ शॉट, कवर पर इनकी कहना क्या, ये इनका फेवरेट इलाका है। बेहतरीन स्ट्रोक, 4 रन। सबसे बेहतरीन स्ट्रोक कौन सा है, तो कवर पर। मुझे अभी भी याद है वो मुकाबला, एक्सिस बैंक वर्सेस अजंता फार्मा, जब मुकाबला हुआ था आर्य भास्कर के ग्राउंड पर, गोरेगांव लेदर क्रिकेट चल रहा था। 1 ओवर में 5 बॉल में 5 छक्के लगाए थे, कवर पर 3 थे। सामने सुजीत सावंत है इनके साथ। संख्या 54, अब 12 की जरूरत, 7 बॉल, 7 गेंदे, 12 की जरूरत। बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं प्रकाश सिंह, राइट आर्म और दो विकेट। प्रकाश सिंह की अगली गेंद, इस गेंद को फुल लेंथ देखा था, पढ़ लिया था। 1 रन तो पूरा किया, जब तक कि वहां पर दौड़ रहे दूसरे रन के लिए, जब तक कि वहां पर पहुंचेंगे महाराज। 2 रन पूरे, और 2 रन के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ 56।
अब 6 बॉल और 10 की जरूरत, आखिरी बॉलर कौन रहेंगे ये अब देखने वाली बात होगी, क्योंकि प्रकाश का ओवर इंपॉर्टेंट था। जिस ओवर में रन आए हैं 11, धन्यवाद, थैंक यू। 6 बॉल 10, 6 बॉल 10, बघा शेवटचं ओव्हर रजत धुमाळचं किती इम्पॉर्टंट होतं. रजत धुमाळने टाकलेलं षटक, ज्यामध्ये 3 ओव्हर 3 विकेट आल्या, आणि मेडन ओव्हर तुषार ची गोलंदाजी झाल्यानंतर जेव्हा रजत आलं तेव्हा म्हटलं होतं की याला उशिरा का आणलं, हा प्रश्न माझ्या मनात होता. कदाचित दुसरा तिसरा तो येऊ शकला असता, मात्र बॉलिंग अटॅक ऑलरेडी होता त्यांच्याकडे म्हणूनच. आणि पहिल्या मॅच मध्ये जे घडलं ते आपण पाहिलं, ज्यावेळी पहिल्याच ओव्हरला हितेशच्या जेव्हा 23 धावा निघाल्या होत्या, आणि तेव्हा म्हटलं होतं ही मॅच छान होऊ शकते का, कारण दोन्ही संघाकडे तेवढे सक्षम बॅटर और उतने अच्छे गेंदबाज है. ये मैच को बनाने के लिए अब गेंदबाज पर जिम्मेदारी होगी. बॉलर का नाम है जनार्दन. जनार्दन को धनाधन गेंदबाजी की जरूरत है. लेकिन एक तरफ महाराज कमाल की पारी खेल रहे, 13 गेंदे 32, एक विस्फोटक समझदारी वाला क्रिकेट, इंटेलिजेंस ऑफ क्रिकेट, बुद्धि चातुर्य का प्रमाण दिखाने वाली चतुराई वाली बल्लेबाजी. महाराज फिर एक बार अपने फॉर्म में वापसी का बिगुल बजाते हुए शंखनाद किया, लेकिन अब गेंदबाजी की जिम्मेदारी जनार्दन पर. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, जनार्दन की पहली गेंद और आर पार सीमा पार षटकार. बिल्कुल लेंथ में गेंद थी, राइट इन स्लॉट, ओवर पिच गेंद की. बैट्समैन ने केवल चाहा और गेंद को फेंक दिया 6 रन के लिए. देखिए जिस तरह से मोनिश का ये छक्का लगा है, मोनिश और सह्याद्री स्पोर्ट्स धन्यवाद देना चाहेंगे रजत धुमाल को, कि रजत धुमाल आपने ओवर किया इसीलिए मौका मिला. जिस तरह से वापसी का बिगुल बजाय शंखनाद पहले किया था रजत धुमाल ने, 65 पर पारी को रोका था, और उसके बाद में महाराज का कहर. 5 बॉल 4. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जनार्दन. कोणाला वाटलं होतं की रुद्र फायटर्स या ठिकाणी अशा पद्धतीने रिझल्ट येईल, मात्र आता या ठिकाणी खेळून काढलेल्या डीपला खेळाडू आहेत. 1 धाव पूर्ण केली, धाव संख्या 4 मध्ये आता 3. जनार्दनवर मोठी जबाबदारी. काल 5 बॉलला 2 ची मॅच शेवटपर्यंत येऊ शकली असती. बंदर पाखाडी 11 विरुद्ध साईशा 11, ज्यावेळेस थोडीशी मिसफिल्डिंग झाली, एक झेल सुटला होता अनिकेत माडिकच्या हातातून, त्यानंतर अजून एक झेल सुटला, मिसफिल्डिंग झाली. जनार्दन ओव्हर द विकेट. शेवट गोड याला म्हणतात महाराज. आग्र्याकडे ताज आहे तर सह्याद्रीकडे जबरदस्त अजिंक्य ताऱ्याप्रमाणे महाराज आहे. विजयी स्ट्रोक, विजयी गाथा, विजयी भव. 14 बॉल मध्ये 38 धावा, नॉट आउट. दिनेश व्हॉट अ इनिंग. अँड थँक्यू म्हणेल संघाला, तो म्हणजेच रजत धुमाळ. काय बॉलिंग केली. हार्डलक रुद्र फायटर्स. पहिल्या 2 मध्ये 39 होते, मिलू बाद झाल्यानंतर सामन्याचं गणित बदललं. शेवटच्या 10 बॉलला फक्त धावा आल्यात, त्या म्हणजेच 4, त्यामधलं 1 षटक निर्धाव. 6 बॉल. कांदिवली बॉईज महादेव 11 फिल्डिंग साठी आतमध्ये बिपिन सर, घोडा जेपी, सिद्धिविनायक 11. आपण लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवायची. दोनों टीम एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्स में आहे.